नमस्कार. उमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया. ब्रेड पकोडा थोडंसं हटकेच्या पद्धतीने करायचं आहे. मस्त असं चटपटीत असं करायचं आहे. तर चटपटीत होण्यासाठी आपण त्याला एक चटणी करणार आहोत वेगळीशी. आणि ब्रेड पकोडा करण्यासाठी नेहमीचं साहित्य आहे. बटाटे आहेत जे मी शिजवून घेतलेले आहेत आणि सोलून पण साली काढून घेतलेले आहेत. ब्रेडचा पुडा आहे. आपला सँडविचचा ब्रेड असतो ना तो आहे. याशिवाय आले लसणाची पेस्ट आहे. आले लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, ही भाजी करून घ्यायची आपल्याला. पण ह्याच्यासाठी आपल्याला एक चटणी करून घ्यायची. त्याचं साहित्य पण बघूया आपण. तर तीच पुदिन्याची चटणी करायची आपल्याला, मस्त अशी हिरवी चटणी. तर त्यासाठीचं साहित्य काय काय ते बघूया. हे जरा बाजूला ठेवूया आता. तर बघा इथं कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर मी. त्याच्यापेक्षा थोडी कमी अशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत. लसणाच्या 3च पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. आल्याचा एक छोटा तुकडा. थोडीशी शेव घेतलेली मी. शेवेमुळे काय होतं, पुदिन्याची चटणी जी आहे किंवा सँडविचला लावतात ती चटणी आहे ना, छान मस्त अगदी होते. आणि त्याशिवाय आपल्याला चटपटीत करण्यासाठी चटणी तिथं काळं मीठ घालायचं आहे, चाट मसाला घालायचा आहे, आपलं साधं मीठ आहे आणि लिंबू आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण भाजी करून घेऊया. तर बघा गॅसवरती कढई ठेवलेली आणि आपण थोडंसं तेल घालूया. छोटा चमचा तेल घातलेलं आहे. कमी जास्त तुमच्या आवडीने करू शकता. तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालूयात मोहरी. अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी थोडी तडतडली की थोडं जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा. हाताने घालते मी, चमच्याने घालू शकता तुम्ही. गॅस अगदी बारीक करायचं आहे. पाव चमचा हिंग घालायचे आणि कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. त्यानंतर आपल्याला घालायचे आले लसूण आणि मिरचीची पेस्ट. थोडीशी हळद घालायची आपल्याला. पाव चमचा हळद घातलेली. याच्यामध्येच आपण गॅस अगदी बारीक केलेला आहे. ही बटाटे आहेत ना, ते छान असे स्मॅश करून घालायचे. हातानेच अगदी फोडून घालायचे, फोडी करायचं नाही. मीठ घालायचं चवीनुसार. मिक्स करून घेऊया. कोथिंबीर घालूया थोडी. ही भाजी होती ती बघा मी याच्यामध्ये घालणार. टोशाबरोबर केली होती, त्यातली थोडी शिल्लक होती. हे छान मिक्स करून घेऊया. तर हे बटाटे आहेत थोडेसे असे चमच्याने स्मॅश करून घ्यायचे. म्हणजे ब्रेडवरती चांगले ते टिकले पाहिजेत ना, किंवा व्यवस्थित बसलं पाहिजे त्याची लेअर. म्हणून हे थोडंसं स्मॅश करून घ्यायचं. मोठे पोळे असतील तर स्मॅश करून घ्यायचे. चला भाजी आहे आपली तयार. खूप मोठे फोडी ते अशा फोडून घ्यायच्या किंवा स्मॅश करून घ्यायच्या. भाजी थंड होते तोपर्यंत आपण ही चटणी करून घेऊया. कोथिंबीर, पुदिना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पुदिनासुद्धा आणि कोथिंबीरसुद्धा. मिरच्या कमी जास्त तुम्ही करू शकता. थोड्या कमी केल्या तरी चालणार. कोवळी मिरची त्यामुळे तिखट नाही जास्त. आल्याचा तुकडा आहे, लसूण, शेव. कुठलाही फरसाण असेल तरी चालतो. त्यानंतर आपण हे काळं मीठ, चाट मसाला आणि आपलं साधं मीठ आहे ते पण घेतलेले. थोडं थोडं घेतलेले, म्हणजे अर्धा चमचा घेतलेले. आता आपण काळं मीठ वापरतोय त्यामुळे हे जे पांढरं मीठ आहे ना ते थोडंसं कमी केलेले. तर बघा ही पुदिन्याची चटणी आहे तयार.
मस्त हिरवीगार झालेली आहे, चटपटीत झालेली आहे. चला, तर पकोड्यासाठी आता आपण घेतलेलं आहे बेसन पीठ. तर 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी. थोडं ब्रेडसाठी बेसन पीठ थोडंसं जास्त लागतं, तर त्यासाठी मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर कोथिंबीर घालूया थोडीशी. तर हे बेसन पीठ आपण भिजवून घेऊया आता. 1 वाटीला जास्त बेसन पीठ घेतलेलं आहे मी, कारण ब्रेड असतो त्याला थोडंसं बेसन पीठ जास्त लागतं. थोडीशी हळद घालणार आहे, पाव चमचा. थोडंसं तिखट, आवडत असेल तर घाला, नाही आवडलं तर नाही घातलं तरी चालतं. ओवा घालायचा आपल्याला थोडासा. हे बघा, पाव चमचा ओवा आहे, हातावरती चोळून घालायचं आहे. जिरे आहे मोठा, ते घातले. मीठ घालूया चवीनुसार. आता हे पीठ आहे ते आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण ठेवायचं नाही. तर चला, आपण हे पीठ आहे ते भिजवून घेऊया, किंवा चला तर हे पीठ आहे ते आपण आता कालवून घेऊया किंवा भिजवून घेऊया. थोडं थोडं करत पाणी घालायचं, एकदम पाणी नाही घालायचं. तर बघा, हे पीठ आता एवढं घट्ट आहे, पण आपल्याला ह्याच्यापेक्षा पण थोडंसं पातळ असं करायचं. थोडं पाणी आणखी घातलेलं आहे मी. थोडं आणखी पाणी घालूया. हे बघा, आता हे पीठ आहे जास्त पातळ पण आहे आणि जास्त घट्टही नाही, असं पीठ आहे. हे बस, हे चमच्याची पाठीमागची बाजू बघायची. हे कोट होत असेल तर पीठ आहे ते व्यवस्थित झाले बघा, असं समजायचं आपण. हे बघा. चला, तर आपण करतोय ब्रेड पकोडा. आता हे ब्रेड आहेत ना, आपण काय करूया, याच्या कडा जराशा कापून घेऊ. काय ते तळल्यानंतर ना खूप कडक कडक होतात ना. तर बघा, आपण कडा अशा ह्या कट करून घेतलेले. आता आपण काय करायचं आहे, ही चटणी केली होती ना हिरवी, ही चटणी आपण ब्रेडला लावून घ्यायची. आता ह्याच्यावरतीच आपण ही जी भाजी केली आहे ना पकोड्यासाठी, ती भाजी घालायची. एका स्लाईसवरती आपण ही भाजी घालायची. त्यानंतर आपण ह्या दोन्ही स्लाईस अशा बंद करून घेऊया. चला, तर आता आपण काय करायचं आहे, ह्या स्लाईस आहेत ना आपण कट करून घ्यायचे आहेत. एका स्लाईसचे आपण 4 तुकडे करतोय. मस्त असा चहाबरोबर खाण्यासाठी मस्त असे छोटे छोटेसे असे पकोडे करूयात आपण. हे बघा, हे पण कट करूया.
तर बघा मस्त असे ब्रेड पकोडे आपले तयार आहेत. मस्त असे अगदी वडापाव खायची इच्छा झाली तरी हे ब्रेड पकोडे तुम्ही करू शकता. ऐनवेळी आपण जाऊन वडापाव आणण्यापेक्षा इथं घरामध्ये आपण हे असे ब्रेड पकोडे केले तरी वडापाव खाल्ल्यासारखं वाटणार आहे आपल्याला. मस्त झालेले हे बघा, खूप सुंदर झाले. कट करून बघूया आपण. त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी, बापरे मस्तच. आणि जर चहा बरोबर खाल्लं तर एकच नंबर. हे बघा मस्त असा आतमध्ये पुदिना, बटाट्याची भाजी आणि वरून मस्त असं बेसन पिठाचं कोटिंग आणि ब्रेडचा एक नंबरच लागणार आहे. अगदी मस्त. नक्की ट्राय करा. आवडली का रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर पट्ट तशी लाईक करा. लाईक करत नाही तुम्ही, लाईक करत नाही, कमेंट करत नाही, फक्त रेसिपी का पाहता. तर रेसिपी पाहिल्यानंतर सगळ्यांनी लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे. रेसिपी कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे असतील तेही सांगा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. आणि हे ब्रेड पकोडे नक्की करा, चटपटीत असे.